थोडासा आता उल्लेख केला सुरुवातीला, तुम्ही शिवसेनेत होता, तुम्ही एक तालुका अध्यक्ष पण झाला होता शिवसेनेचे. म्हणजे मला 2दा शिवसेनेनं तुम्ही कसं काढलं. काय शिवसेनेमध्ये गेला होतात, काय कारण होतं बाळासाहेबांबद्दल तुम्हाला? तेव्हा ते रिडल्स इन हिंदुइझमचं काही सुरू होतं ना, ते एका पुस्तकाबद्दल वाद होता. हां. आणि मी तेव्हा सायकलनं जायचं कॉलेजमध्ये, नाही तर घोडं घेऊन जायचं. हम्म, माझ्याकडे घोडं होतं. हम्म, सगळेजण मोटरसायकलनं यायचे हम्म. आणि मी घोडं घेऊन जायचं. ते प्राचार्य म्हणे घोडं घेऊन यायचं नाही. म्हटलं काहून? कॉलेजला जायचं तुम्ही हा, घोडं घोडं घेऊन? घेऊन. आणि घोडं घेऊन गेलं का ते प्राचार्य आलं एक दिवस, ते म्हणे तुम्ही घोडं घेऊन येऊ शकत नाही. म्हटलं का बरं? ते नोकरीचे पोरं आहे, ते गाडी घेऊन येतं. माझा बाप शेतकरी आहे, घोडं घेऊन काहून नाही येणार आहे? काय बंधन घालणार आहे तुम्ही? मग ते काय खूप वाद मग त्याच्यात. हां, आणि मग सायकलनं मग दूध आणायचं ना मी गावातून हां. तालुक्यावर, तर दुधाच्या डबक्या वगैरे दूध विकायचं पहिले सगळं दिवसभर सकाळी, आणि मग कॉलेज जायचं. त्यातलं दूध उरलं का मस्त आम्ही दूध प्यायचं बढियापैकी कॅन्टीनवर. असं संघटन झालंय. हां, शिवसेना म्हणजे शिवाजी महाराजांची, हां. असा एक माझा भ्रम होता. आणि मी गेलो होते तिथे. मग तिथे आम्ही आमचं संघटन बनलं आणि मी खूप माझ्या मागं पोरं म्हणजे माझ्यासोबत राहायचे. हम्म, आणि काही असलं शिवसेनेचं मला सांगायचं तालुक्यावरून, अरे बच्चू इकडे आहे बरं, हम्म, आपल्याला आंदोलन करायचं आहे. त्यांच्याजवळ नाही राहायचे, माझ्याजवळ राहायचे पोरं. हम्म. हे असं करता करता मी हो कॉलेजमधून येऊन आलो होतो असं. आणि एक जिल्हा परिषदचा रेस्ट हाऊस आहे, हा भारत गणेशपुरे आहे ना, ते कलाकार, हां तो होता तेव्हा. बरं. हो तो तिथंच होता, भारत गणेश. चला हवा येऊ द्या म्हटले. हा चला हो द्या. तर तर तो शिवसेनेचाच होता, भारतीय विद्यार्थी सेनेचा जिल्हा प्रमुख होता. अरे बापरे. हा, तर आम्ही गेलो तिथे भारत गणेशपुरे वगैरे. आम्ही म्हटलं माझा एक मित्र होता, अरे यार इथं चल ना, इथं बिस्किट चहा मस्त भेटते, हे मीटिंग आहे काहीतरी, आपण जाऊ. आम्ही गेलो तिथं. तर तिथं 2 गटात वाद सुरू होते शिवसेनेचे. हां, ते कोण तालुका म्हणून करायचं. ते दोनही गट खूप भांडत होते. तितक्यात हा भारत गणेशपुरे होता आणि एक बाळासाहेब देशमुख होता. अरे म्हणे हे बच्चू कडुलेकर म्हणे, हा चांगला माणूस आहे, पोरगा आहे म्हणे. अरे म्हटलं मला गेले काही व्हायचं नाही, मी काही होणार नाही ते तालुका प्रमुख वगैरे. आणि त्याने जबरदस्ती लगेच दुसऱ्या दिवशी न्यूज, बच्चू कडू भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख. हां. अरे म्हटलं मेलो आपण आता. आणि गेलो तर मग काय झालंय, ते प्राचार्य होते ना गोशीटोंपे महाविद्यालयाचे, त्यांनी मला बोलावून घेतलं. अरे तू तर विद्यार्थ्याचा प्रमुख झाला. मग मला करंट लागला. म्हणलं इसमें जान है, कुछ ना कुछ दम है जरूर इसमें. आणि मला वाटलं ये इस पे आपण काम करेंगे ना. राजकारणाचा पहिला किडा तिथं चावला. तिथं चावला, बरोबर आहे. कार अपघाती म्हणजे मला काही ध्यानीवानी नाही किंवा आम्ही असं शिफारस न, पण मला त्या प्राचार्यानं बोलावल्यामुळं मला असं वाटलं का इसमें दम आहे. हां, आमची खूप मोठी गँग होती, म्हणजे खूप आमच्याजवळच होतं तेव्हा. तेव्हा त्याने सांगितलं ते बच्चू कडू कोण आहे? आम्हाला बोलावलं, आम्ही गेलो तिथं. म्हटलं बा असं असं झालं. मग त्या तालुका प्रमुखाला बोलावलं. राज ठाकरेंनी बोलवलं. हा, तिथे ते एका हॉटेलवर आले होते, थांबले होते, काही दौराच होता. तेव्हा ते मधुसूदन कुलते वगैरे होते तालुका प्रमुख. तो मग काय सांगत जाय म्हणे, यानं सगळे शिवसैनिक याच्याजवळ घेतले आहे म्हणे, हां. माझ्याजवळ एकही शिवसैनिक ठेवला नाही म्हणे. मग त्यांनी लगेच म्हटलं याला काढून टाक म्हणे, याला कर तालुका. म्हणजे राज ठाकरेंची तुमची पहिली भेट होती. हा, पहिली भेट. पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी तुम्हाला गिफ्ट दिलं. हा. मग मी तालुका प्रमुख झालो. आणि मग त्यांचा एक मोठं आंदोलन होतं राज ठाकरेंनी घेतलेलं त्या नागपूरला. त्याच्यात माझ्या विदर्भातून सगळ्यात जास्त आमचे विद्यार्थी नेले होते. पण हे राज ठाकरेंना तुम्ही कधी सांगितलंय नंतर? नाही, नंतर काही, आता ही पहिली वेळ बोललो मी असं. तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा बोललो. क्या बात आहे. तुम्ही प्रहार तुमचा पक्ष काढला. हे प्रहार जे नाव आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. त्याची एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. प्रहारच का? नाही, नाना पाटेकर माझा आवडते हे होते. ते त्यांचे रोल जे डॅशिंग बोलण्याचा जो हे होता ना, त्यांच्या बाकी अभिनयापेक्षा जे बोलण्यावर चेहऱ्यावरचे जे हावभाव होते, डॉयलॉग, ते मी बिलकुल खुश होऊन जातो. मी खूप पिक्चर पाहायचे, डबल तिबल पाहायचं. ते एक आहे ना क्रांतीवीरमध्ये, येस एक तेरा खून निकाल इसका खून निकाल दोनों का भी क्या बदल अब देखा, मला खूप भावाचं. आणि ते प्रहारमधला एक सीन खूप चांगला आहे. काय होतंय, नाना पाटेकर गुंडाच्या विरोधात लढतं, ते फाईट करतं, ते मिलिटरीवाले असतात, फाईट करतं, पण वरतून लोक गोटे मारतात नाना पाटेकरांना, तू क्यों लढ रहा है हमको हमारे लिए. आणि त्यांना भीती असतं का आज हा लढण, उद्या आपल्या अंगावर आले तर. ते जो लढतं त्याच्याच विरोधात ते नाना पाटेकरचाच विरोध करतं ती वस्ती. आणि ते प्रहार, मग ते मला आवडलं. ते म्हणलं आपण प्रहार ठेवू आपल्या. मग तेव्हा मला पक्षातून काढलं ना.
शिवसेनेतून काढलं बरेच डाव, घेतलंय बरेच डाव. आणि मग मी आता ठरवलं का आता हे झंझटच नको आपल्या मागं, आपला पक्ष आपली पानटपरी सुरू करून देऊ. आणि मग आम्ही आमचा प्रहार सुरू केला. असंच आम्ही 4-5 जण बसलोय. आणि मी विधानसभा हारलो होतो, बंडखोरी केली होती. त्याच्यानंतर विधानसभेनंतर आपल्याला काहीतरी पाहिजे, बच्चू कडू थोडी पार्टी आहे, आपण काही संघटन तयार करू. मग कोणतं, तर प्रहार, नाना पाटेकर. तर मग ते आम्ही निवडलं. म्हणजे तो जो अँग्री यंगमॅन असायचा, मी सुरुवातीला ओपनिंगला जे म्हणालो 90च्या सिनेमामध्ये आपली पिढी जी तो अँग्री यंगमॅन, तुमचं इन्स्पिरेशन जेव्हा बघतो आत्ता, ते इन्स्पिरेशन भगतसिंग, राजगुरू, ते सिनेमातली ती सगळी व्यवस्थेच्या विरोधात लढणारा, हे सगळं. पण बऱ्याचदा हे सगळं सिनेमापुरतं बरं वाटतं, वास्तवात ते खूप विचित्र असतं आणि त्याला वेडेपणा म्हणतात या जगात. अच्छा, असं काही नाही आहे. मला तर माझ्यावर तर 350 गुन्हे दाखल आहे. मला वाटत नाही देशात कुठल्या आमदारावर एवढे गुन्हे, आणि सगळे आंदोलनाच्या बरं, आंदोलन. एक काही असा आजूबाजूचा नाही आहे. 350 मध्ये 5 गुन्ह्यात मला सजा सुनावली आहे. कुठं 1 वर्षाची, कुठं 8 महिन्याची, कुठं 2 वर्षाची, 2 महिन्याची, वर्षाची नाही आहे. पण अशा गुन्हे 4-5 त्यात मी अपीलमध्ये गेलो. अपीलमध्ये गेलो नसतं मला जेलात जावं लागलं असतं. आणि आता अजून 50 गुन्ह्याचे अजून माझ्यावर सुरू आहे. म्हणजे ते काय रिझल्ट येईल मला माहीत नाही. पण आम्ही हा विचारच नाही केला कधी. भगतसिंग जर बलिदान करू शकतं तर ते पहिल्यापासून बिलकुल ना. मी काही झालं ना तर मी एक अधिकाऱ्यांनी एका त्या आमच्या नाशिकमध्ये एका अपंगाला फक्त वाईट बोलला होता. मी तुटून पडलो. म्हटलं हट, होई नाही शकतं. ते काय परवा असेल तो कधीच आमच्या डोक्यात एकदा ते नाही पटलं ना तर त्याचे परिणाम काय होईल तो तर विचार कधीच येत नाही. फक्त गुस्सा किंवा आता आहे म्हणजे असं म्हणतात की बच्चू भाऊला राग आला फटकवल्याशिवाय त्याला सोडणार नाही. ही चीड जी आहे. मी स्वतःसाठी कधीच भांडलो नाही. माझ्या स्वतःसाठी मी एखाद्या माझ्या निवडणुकीत मी कधी भांडलो स्वतःसाठी कधीच नाही. मी जे काही भांडण केलं ना ते दिव्यांग असेल, शेतकरी असेल, काटा मारणारे लोक असेल, म्हणजे कापसात काटा मारत होते, आम्ही तिथेच ठोकलं धरून. 1000 ट्रॅक्टरांचा लिलाव होणार होता. त्या ट्रॅक्टरचं ट्रॅक्टर शेतकरी सगळे हायकोर्टातून हारून आले होते. मी गेलो, मी मोठा दगड घेतला, 200-300 पोलिस होते आणि तिकडे बॉम्ब फोडलं दुसऱ्या बाजूनं. मी घुसलो अंदर आणि गोटा घेतला आणि मारलं त्या ट्रॉलीवर. तो आवाज जर धडाड की नाही असा. म्हटलं तुम हर्रास करना तो दूर आहे, उसको देखेंगे ना तो भी मारूंगा मैं. आणि काढले मी 1000 ट्रॅक्टर. पुढली बातमी अशी की ठाणे महानगरपालिकेकडनं मॉडेल रोड राबवण्यात आला. यामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो तो करण्यात आलाय. नेमका हा आरोप कोणी केलाय, नेमका आरोप केल्यानंतर आता नेमकं काय घडतंय पाहूयात या रिपोर्टमधून. ठाणे महापालिकेत कोट्यावधींचा घोटाळा. मॉडेल रोडच्या नावाखाली कंत्राटदारांचा झोल. कंत्राटदारांनी थातूरमातूर काम केल्याचा आरोप. ठाणे महानगरपालिकेनं ठाण्यात मॉडेल रोडच्या नावाखाली अद्ययावत बस स्टॉप, ई टॉयलेट यासारख्या अद्ययावत सुविधांसाठी मोठा खर्च केलाय. मात्र कंत्राटदारांनी थातूरमातूर कामं करत मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होतोय. नेमका हा ठाणे मॉडेल रोड काय आहे बघूयात. ठाणेकरांना अद्ययावत सुविधा देण्यासाठी मॉडेल रोड प्रकल्प सुरू केला. अद्ययावत बस स्थानक, बसायला बाकडे, ई टॉयलेट आणि आकर्षक लाईट खांबांचा मॉडेल रोड प्रकल्पात समावेश करण्यात आला. या मॉडेल रोडसाठी महापालिकेनं तब्बल 8,74,585 रुपयांचा खर्च केला. जवळपास 8,74,00,000 रुपये जे आहेत ते या मॉडेल रोड करता खर्च केले गेलेत. हे पैसे कुठे वापरले गेलेत, त्या पैशांचं काय केलं गेलं हे मी तुम्हाला दाखवतो. हा बसस्टॉप आहे. ह्या बसस्टॉपचे 4 लाख रुपये सांगितले गेले आणि 4 लाख रुपये ठेकेदाराला आता देखील गेले गेलेत. वाटतं तुम्हाला पाहून हा बसस्टॉप 4 लाखामध्ये बनला असेल. यावरती इतके पैसे खर्च केले असतील. हा
कचरा डब्बा 35,000 रुपये. या रोडवरती सुशोभीकरण ह्याचे वेगळे पैसे. ठाणे महानगरपालिकेनं मोठा गाजाबाजा करत उभारलेलं हे मॉडेल रोड प्रकल्प प्रत्यक्षात कसं झालंय तेही बघा. महापालिकेनं अद्यावत बस स्टॉप उभारण्यासाठी 8 लाख रुपये खर्च केले. मात्र प्रत्यक्षात साधे पाईप बसवून एक बस स्टॉप उभारलाय. दुसऱ्या बस स्टॉपवर छतच नाही. ठाणेकरांना बसण्यासाठी 12 बाकडे लावण्यात येणार होते, पण प्रत्यक्षात 2च बाकडे दिसतायत. तर इतर बाकडे चोरीला गेलेत असं उत्तर महापालिकेनं दिलंय. 2 कोटींचा खर्च करून उभारण्यात आलेले खांब अर्धवट लावण्यात आलेत. हा बस स्टॉप तुम्ही बघू शकता का 4 लाख रुपये बस स्टॉपची किंमत लावलेली आहे. पूर्ण मॉडेल रोडचं काम 8 कोटी रुपयाचा होता. 8 कोटी 70 लाख रुपये देण्यात आले. ते 70 लाख रुपये कशाला देण्यात आले? एक्स्ट्रा पैसे कशाला द्यायचे? बाकडे होते, बाकडे ते अधिकारी म्हणतात चोरीला गेले. दुसरी गोष्ट ई पार्लर येणार होतं, आईस्क्रीम ई पार्लर, ते पण नाहीये. डस्टबिन लावले, 35,000 रुपयाचं एक डस्टबिन लावले, ते पण जागेवर नाहीयेत. ज्या तिकडे सगळे प्रशासकीय इमारती आहेत त्याच्या समोरनं चोरलं जात असेल तर खरंच हे हास्यास्पद आहे. आणि मग हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे याच्याबद्दलची खरं हा महापालिकेचा जावई आहे का, हाही एक प्रश्न याच्यामधनं उभा राहतो. निश्चितच याच्यामध्ये माननीय आयुक्तांना आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही निवेदन देऊ. माननीय उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे युडी आहे माननीय शिंदेसाहेब यांनाही आम्ही विनंती करू की याच्यामध्ये सखोल चौकशी करून जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मुंबईनंतर ठाण्यात घर घेण्याकडे नागरिकांचा कल असतो. पण ठाणेकरांच्या कराच्या पैशातून त्यांना सुविधा मिळणार नसतील आणि थातूरमातूर कामं करून कोट्यावधी रुपयांचा मलिदा कंत्राटदार लाटणार असतील तर त्यावर कारवाई व्हायला हवी अशी अपेक्षा ठाणेकर व्यक्त करतायत. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.